RT 25% रिझर्वेशन 2026-27 ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. आज 17/2/2026 तारीख आहे आणि आज दुपारपासून हे फॉर्म चालू होणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला RT 25% रिझर्वेशन अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत आणि तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे याची लिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, RT 25% रिझर्वेशनसाठी कोण पात्र आहे, तो फॉर्म कोण भरू शकतो, कोणती बालके हे फॉर्म भरू शकतात, याच्याच रिलेटेड महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. हे डॉक्युमेंट लिस्ट पाहिल्याच्या नंतर मित्रांनो, येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच संध्याकाळी एक व्हिडिओ येईल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला RT अंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची प्रोसेस A to Z प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली आपण RT ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत आणि लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे हे आपण पाहत आहोत. हे तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन सूचना. एक नंबरला पाहू शकता, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C नुसार दुर्बल व वंचित गटातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियाकरिता पालकांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो. आता यामध्ये तुम्हाला क्लिअर झाला असेल, आर्थिक दुर्बल घटकांतर्गत आणि वंचित घटकांतर्गत जे बालक आहेत ते यासाठी फॉर्म भरू शकताय. आता दुर्बल घटकांतर्गत आणि वंचित घटकांतर्गत कोणते बालक येतात हे आपण पाहणार आहोत. इथे 2 नंबरला पाहू शकताय. वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर यामध्ये कोणकोणती बालके फॉर्म भरू शकताय तुम्ही इथे पाहू शकताय. 1 नंबरला अनुसूचित जातीमधील बालके आहेत. 2 नंबरला अनुसूचित जमातीमधील बालके आहेत. त्यानंतर 3 नंबरला विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, 5 नंबरला भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, 7 नंबरला पाहू शकताय इतर मागासवर्ग, त्यानंतर विशेष मागासवर्ग, त्यानंतर 9 नंबरला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेले घटक, त्यानंतर 10 नंबरला HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके आणि 11 नंबरला अनाथ बालके फॉर्म भरू शकताय, दिव्यांग बालके फॉर्म भरू शकतात आणि 13 नंबरला पाहू शकताय कोविड प्रभावित बालके. म्हणजे हे 13 नंबर जे देण्यात आलेले आहेत यापैकी या घटकांतर्गत जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे. ही गोष्ट आता तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता थोडंसं खाली येऊयात. तर यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. तर RT ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत हे डॉक्युमेंट आपण इथे पाहत आहोत. तर इथे पाहू शकता, बालकांच्या पालकांनी RT 25% अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. आता कोणकोणते डॉक्युमेंट आहेत तुम्ही इथे पाहू शकताय. बालकांच्या पालकांचे आई किंवा वडिलांचे आधार कार्ड हे तुम्हाला अनिवार्य आहे आणि ते अपलोड करणं गरजेचं आहे. अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधार कार्ड इथे अनिवार्य आहे. त्यानंतर बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य इथे आहे. त्यानंतर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत इथे आवश्यक असणार आहे. हे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर सामाजिक वंचित घटक बालकांचा जातीचा दाखला, म्हणजे सामाजिक वंचित घटकांतर्गत जर येतात असतील तर बालकाचा किंवा पालकाचा जातीचा दाखला इथे लागणार आहे. त्यानंतर अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्रसुद्धा इथे लागणार आहेत. पण जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय, आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे अपलोड करण्यासाठी. हा दाखला 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणारा असावा आणि हा दाखला सन 2023-24 किंवा सन 2024-25 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला या 2023-24 किंवा 24-25चा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. आता यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट आपण पाहणार आहोत. तर इथे पाहू शकताय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे. तर इथे सर्वात 1 नंबरला तुम्ही पाहू शकताय निवासी पुरावा. यामध्ये तुम्ही पत्ता जो लागणार आहे, पत्त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकताय इथे सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. 25% प्रवेश प्रक्रियाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी
त्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड यापैकी कोणतेही एक पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे, जर तुमचा स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असेल तर. आणि 25% प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात, उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास, म्हणजे स्वतःची मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास तुम्हाला इथे भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येणार आहे. भाडे करारनामा हा देणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणं अनिवार्य आहे. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. हे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांना निवासाची पडताळणी करण्यात येईल. म्हणजे जे भाडे करारनामा तुम्ही जोडणार आहात त्या निवासाची इथे पडताळणी करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिलेला आहे त्या ठिकाणी पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकांचा प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे भाडे करारनामा देताय त्यावरती जो पत्ता आहे तोच पत्ता असणं गरजेचं आहे, त्या पत्त्यावरती तुम्ही राहणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमचा फॉर्म सक्सेस होणार आहे. तर आता नेक्स्ट डॉक्युमेंट आपण पाहूयात. नेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे तुम्हाला. जन्मतारखेचा पुरावा यामध्ये ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला यापैकी एक देणं गरजेचं आहे. सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे तुम्ही इथे पाहू शकताय. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पालकांचा वडिलांचा बालकांचा जातीचा दाखला इथे लागणार आहे आणि तो जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील बालक असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्ही पाहू शकता 2026-27 या वर्षी RTI 25% अंतर्गत प्रवेशाकरिता 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. त्यासोबतच इथे पाहू शकता दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावासुद्धा इथे लागणार आहे, ज्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे. तर मित्रांनो, हे काही डॉक्युमेंट आहेत. अजून तुम्ही इथे खाली येऊन पाहू शकताय अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट आहेत. आता ही संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला डीपमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून या GRमध्ये जी माहिती आहे ही डीपमध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून ती माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, RTIचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.